6 पासून चालू आहे। सुरुवातीला प्रत्येकजण गड किल्ल्यापासून सुरुवात करतो, पण माझी सुरुवात जी झालेली आहे ते अवघड अशा घाट मार्गातून, जे घाट वाट आहे, जे ट्रेडिशनल रूट आहेत, त्या ट्रेडिशनल रूटपासून माझी सुरुवात झालेली आहे। आत्तापर्यंत जवळपास मी 125च्या वरती घाटवाटा केलेल्या आणि त्या घाटवाटांच्या अनुभवाच्या शिदोरीवर मी माझी घाटवाटावरून 2 पुस्तक प्रदर्शित केलेली आहेत। पहिलं माझं सुरुवात प्रथम आलं ते घाटवाटा, त्याच्यानंतर आलं ते सह्याद्रीतील घाटवाटा आणि या घाटवाटांची भटकंती करून काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने नंतर मी माझ्या मोर्चा वळला ते गडदुर्गांकडे, गडदुर्गांची भटकंती करायला लागलो आणि या गडदुर्गांच्या भटकंतीच्या अनुभवातून मी माझं एक पुस्तक भटकंती सह्याद्रीतील गडदुर्गांची या पुस्तक रूपाने मी आपल्यासमोर आलेलो आहे। आणि या गडामध्ये मी काहीतरी वेगळं पण केलेलं आहे। प्रत्येकजण गड भटकंती करत असतं, फक्त जात असतं, परंतु मी ह्या माझ्या पुस्तकात गड पायथ्यापासून गड माथा किती उंच आहे, त्यानंतर समुद्र सपाटीपासून किती उंच आहे, हे सगळं मी GPS द्वारे या सगळ्या गोष्टींचा इत्थंभूत अभ्यास करून माझ्या पुस्तक रूपात लिहिलेला आहे। त्याच्यानंतर घाटवाटा झाल्या, गडगुर्द झाले, आता काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मंदिराकडे वळलो। आत्तापर्यंत जवळपास 750-800 जवळपास 1,500 मंदिरांची मी भटकंती केलेली आहे आणि ती अभ्यासपूर्ण भटकंती केलेली आहे। त्या भटकंतीवरती सुद्धा मी माझं मंदिरांच्या वरती सुद्धा एक पुस्तक लिहिलेले आहे, भटकंती लेणी व मंदिरांची। त्याच्यानंतर वळलो मी वाड्यांकडं, वाडे पाहिले, काही बारवा पाहिल्या, असे वेगवेगळे भटकंती केली आणि या सर्वातनं एक अभ्यासपूर्ण भटकंती करून काही 4 पुस्तकं प्रकाशित करता आली। या सर्व गोष्टींचा आपल्याला सांगण्याचा उद्देश हाच की आपल्या येणाऱ्या पिढीला हा इतिहास आपला माहिती व्हावा की काय आहे, नाहीतर आपल्याला फक्त कागदावरतीच लिहिला दाखवायला जाईल सिंहगड, राजगड, तोरणा। जर आपण ह्या भटकंतीमध्ये सर्वांना सामील नाही केलं तर ह्या गोष्टी असंच राहील। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वैभव निर्माण केलेलं आहे, जे साम्राज्य निर्माण केलेलं आहे ह्या गडदुर्गांचं, आजपर्यंत महाराजांनी स्वतःचं कधीही नाव गडदुर्गांना दिलेलं नाही आहे। आणि आपण येतोय काय करतोय, प्रत्येक गडावरती काहीतरी नाव लिहितोय, अरे हे काय चाललंय, काय हे महाराजांनी वैभव निर्माण केलेलं ह्याच्यासाठीच का? आणि आपण म्हणतोय की महाराज पुन्हा जन्माला या का, हे बघण्यासाठी महाराजांना बोलवत आहे? नाही, महाराजांना जर बोलवायचं असेल तर या गडांचं संवर्धन करणं गरजेचं आहे। आपण येऊन कुठल्याही प्रकारचं नाव तिथं लिहिता कामा नये, या सर्व गोष्टीचं आपण भान ठेवायला पाहिजे, तरच महाराजांना खरं आपण बोलवायला आपण लायक आहोत। नाहीतर आपल्याला काही अधिकार नाही की महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या। जर त्यांना दाखवायचं असेल तर सगळं वैभव त्यांचं जे होतं ते दाखवायला पाहिजे। म्हणून मी नेहमी सांगत असतो, मंजिल मिल जाएंगी तुम्हें भटकते हुए सही, मंजिल मिल जाएंगे तुम्हें भटकते हुए सही, गुमराह तो वो लोग ये घर से निकले ही नहीं। जर आपण घराच्या बाहेर पडलो नाही तर तुम्हाला हे वैभव पाहायला मिळणार नाही। महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते बघता येणार नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचा अवघड मला प्रत्येक विचारतात की सगळ्यात अवघड असा गड कोणता आहे, मग त्यांना मी एकच सांगतो, उंबरठ। ते म्हणतात अरे हा उंबरठ आला कुठं? अरे हा उंबरठ म्हणजे आपल्या घराचा उंबरठा। जोपर्यंत तुम्ही घराचा उंबरठा पार करून बाहेर येणार नाही तोपर्यंत हे सह्याद्रीचं विशाल असं रूप तुम्हाला पाहता येणार नाही आहे। म्हणून तो प्रत्येकाला सांगणे एकच आहे की घराचा उंबरठा पार करा आणि हा सह्याद्री बघा, नाही आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी या आणि ह्या सगळ्या गडदुर्गांना भटकंतीला आपण सामील व्हा। चला तर मित्रांनो, आमच्या सरांच्या यांच्या सरांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन हे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून त्यांची कोणतीही भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग आता मी या ठिकाणी थांबतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आहे सुशील दुधाणे या नावाने, या सुशील दुधाणे नावाला सुद्धा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळाला हा व्हिडिओ पाठवा। तुमचा सिद्ध थांबतो, जय शिवराय।